यामिनी जाधव, यशवंत जाधव या दोघांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। यामिनी जाधव या दक्षिण मुंबईमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यात। दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव अशी लढत होणार आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। आपल्याला माहिती आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला आपला जाहीर पाठिंबा दिला होता। दक्षिण मुंबईच्या युतीच्या उमेदवार यामिनी जाधव या सध्या त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रचार करतायत। अगदी काही शेवटचे दिवस उरलेले आहेत। ताई, आज तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडते। पाचव्या टप्प्यात मुंबई आहे। वेळ कमी उरलेला आहे। आधीच उमेदवारी उशिरा डिक्लेअर झाली। आता प्रचारात घरोघरी पोहोचायचं आहे। कशा प्रकारचा प्रचार सध्या सुरू आहे? लोकांचा प्रतिसाद सध्या कसा मिळतोय? काय रणनीती आखली जाते? कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारसंघात लोकांपर्यंत पोहोचत आहात? आपण जर पाहिलं असाल आपण स्वतः कव्हर करताय, त्यामुळे लोकांमध्ये कुठला उत्साह आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहतोय। आणि राहिला प्रश्न कमी दिवसाचा, मला वाटतं उलट कमी दिवस मिळालेत हे जास्त उत्तम झालं, कारण ज्यांना जास्त दिवस मिळाले ते आधी प्रचार करून करून दमले असतील। आता आम्ही नव्या जोमानं सुरू झालेलो आहोत आणि ही केवळ युती नाही तर ही महायुती आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे। सो प्रचार छान चाललेला आहे। आज तुम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेतलेली आहे। त्यांच्या निवासस्थानी जाऊन काय नेमकी चर्चा झाली? कशा प्रकारची ही भेट होती? महायुतीतल्या घटक पक्षाच्या प्रत्येक नेत्यांची, प्रमुख नेत्यांची मी भेट घेतलेली आहे। आज माननीय राजसाहेबांची भेट घेतली, त्यांचा आशीर्वाद घेतला। त्यांनी आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद दिलेत आणि त्यांनी इतकी खात्री दिलेली आहे की यामिनी यशवंत जाधव ही दक्षिण मुंबई लोकसभेतनं यशस्वी होणारच। आयकर विभागाने याआधी तुम्हाला म्हणजे निवडणूक लढण्यासंदर्भात सगळी प्रक्रिया केली होती। तुम्ही देखील याचिका दाखल केली होती। आता 143 कोटींची मागणी केल्याचं समजते। नेमकं काय प्रकरण आहे? काय चालू आहे? खरं तर माझ्यावर कुठल्याही